नमस्कार, मी प्रमोद. आपण अलीकडं वर्तमानपत्र, टी व्ही किंवा चर्चेमधून ऐकत आहोत, मुलावर अत्याचार होत आहेत. अत्याचार म्हणजे काय? एकतर बालविवाह, बालमजुरी, मुलांच्या कामासाठी व्यापार करणे आणि महत्त्वाचं म्हणजे बालकांचं लैंगिक शोषण होते. ह्या चार किंवा मुलांना मारझोड करणे हे देखील एक प्रकारचे अत्याचार अन्यायच आहे. आज सकाळी मला माझ्या मोबाईलवर कुणीतरी एक लोकमतमधील वसमत जिल्हा हिंगोली येथील ही बातमी मला पाठवून दिली. ही बातमी पहा. ह्या बातमीमध्ये काय आहे? मला शिकायचे, माझं लग्न थांबवा. 10वीत शिकणाऱ्या 15 वर्षे मुलीने मुख्याध्यापकाकडे लेखी विनंती केली आणि आपल्या आईबापाच्या विरोधामध्ये तक्रार नोंदवली. लेखी तक्रार दिल्यानंतर त्या मुख्याध्यापकाने ताबडतोब त्या गावचे ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे ग्रामसेवक म्हणजेच ग्रामविकास अधिकारी त्यांच्याकडे धाव घेतली आणि हा अर्ज त्यांच्याकडे दिला. प्रत्येक गावात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बालविवाह रोखण्याची जबाबदारी ही कायदेशीर प्रत्येक गावातील ग्रामसेवकाची आहे. ताबडतोब ग्रामसेवकांनी त्याची दखल घेतली आणि होणारा जे बालविवाह आहे, बालविवाह होऊ नये म्हणून पालकांचं प्रबोधन करण्यासाठी त्यांनी ते लग्न मोडलेलं आहे आणि प्रबोधन केलं. ह्या बातमीमध्ये मात्र एक प्रामुख्याने मला जे जाणवतं की 10वी मधली एक 15 वर्षाच्या मुलीने आपल्या घरच्या विरोधात एक शिक्षणाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या आईवडिलाच्या विरोधात केलेली तक्रार हे खूप मोठं धाडस आहे. आणि म्हणून मी त्या 10वीत शिकणाऱ्या मुलीचं मनापासून अभिनंदन करतो आणि हा वसमत पॅटर्न म्हणून महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की ही बातमीचं कात्रण मी तुम्हाला पाठवणार आहे. तुम्ही हिंगोली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि ह्या मुलीचं जे तक्रारी अर्ज दिलेला आहे तो चेक करा. ते लग्न तर आता होणार नाही, लग्न मोडलं म्हणून मुलीचं आणि त्या मुख्याध्यापकाचं आणि ग्रामसेवकचं मी अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो की हा वसमत पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामधल्या शाळेसाठी तुम्ही लागू करा. एक परिपत्रक काढा, सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला पाठवा, ते शिक्षण अधिकाऱ्याला पाठवतील आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत प्रत्येक मुख्याध्यापकापर्यंत हा वसमत पॅटर्न राबविण्यासाठी एक प्रसार आणि प्रचाराचं माध्यम म्हणून हा एक उपक्रम तुम्ही हाती घ्यावा अशीच मी शासनाला विनंती करतो. हा वसमत पॅटर्न जर महाराष्ट्र शासनाने लागू केला तर भारतामध्ये महिला व बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग हा वसमत पॅटर्न संपूर्ण भारताला लागू करतील अशी मी आशा करतो. जय हिंद, जय भारत.